मित्रांनो, आपण सध्या बघतोय की स्मार्टफोनच्या प्राइस एकीकडे वाढत चालल्यात, पण कंपन्या काही स्मार्टफोन लॉन्च करायचं थांबत नाहीयेत. गेल्याच आठवड्यात कितीतरी फोन लॉन्च झालेत बघा. आता त्यातले काही सगळे फोन आपण बघत बसणार नाही, पण 30,000च्या आतल्या रेंजमध्ये सगळ्यात जास्त चर्चा असलेले फोन म्हणजे नथिंगचा फोन 4A आणि मोटोरोला H70 फ्युजन. आता वरवर बघितलं तर हे दोन्ही फोन एकमेकांपेक्षा खूप वेगळे दिसतात, पण दोन्हीमध्ये एकसारखाच प्रोसेसर दिलाय. बरं, कितीतरी फीचर्स हे दोन्हीमध्ये सारखेच आहेत. फक्त मोटोरोलाचा फोन नथिंगपेक्षा 5-1 हजारांनी स्वस्त आहे. मग दोन्ही फोनमध्ये नेमका फरक काय आहे? यातला कोणता फोन घ्यायचा हे ठरवण्यासाठी किंमत सोडून आणखी कोणत्या गोष्टी मॅटर करतात आणि दोन्हींपैकी कोणता फोन घेणं बेटर राहील, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर सबस्क्राईब केले नसेल तर तेवढं करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सुरुवात करूया डिझाईन पासून. या बाबतीत दोन्ही फोनची फिलॉसॉफी किंवा दोन्ही फोनचा पॉइंट ऑफ व्ह्यू एकदम वेगळा वेगळा आहे. मोटोरोलाचा फोन हा आधीच्याच H60 फ्युजन सारखा दिसतो, पण त्यांनी बॅक साईडला खास असं टेक्स्चर दिलंय. कॅमेरा मॉड्यूल ही मस्त ब्लेंड केलाय. फोनची बॉडी अगदी स्लिम आहे आणि इन हँड फील एकदम प्रीमियम आहे. तर दुसरीकडे नथिंगचं म्हणाल तर त्यांच्या फोनचं डिझाईन हा त्यांचा USP आहे. त्यांचं सिग्नेचर ट्रान्सपरंट बॅक दिलंय. जुन्या ग्लिफ लाईट गायब केल्या असल्या तरी नवीन ग्लिफ बार दिलाय. या बार मधल्या मिनी LED लाईट्स फक्त शो साठी नाही आहेत, तर नोटिफिकेशन, चार्जिंग इंडिकेटर, टायमर अशा बऱ्याच गोष्टींसाठी ते वापरले जाऊ शकतात. आणि टू बी ऑनेस्ट, याचं डिझाईन इतकं युनिक आहे की तुम्ही खिशातून फोन काढल्या लोक तुम्हाला विचारतील की हा कोणता फोन आहे. शिवाय नथिंगने यावेळी नवा पिंक कलरही दिलाय, जो कितीतरी लोकांना खूप आवडतोय. बाकी दिसायला दोन्ही फोन प्रीमियम वाटत असले तरी सेफ्टीच्या दृष्टीने मोटोरोला पुढे जातं, कारण मोटोच्या H70 फ्युजन मध्ये IP68-69 रेटिंग मिळतं, पण नथिंगला मात्र फक्त IP64 रेटिंग दिली आहे. शिवाय मोटोला सेफ्टीसाठी मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन मिळालंय, जे नथिंगला नाहीये मिळालं. डिस्प्लेचं बोलायचं झालं तर दोन्ही फोनमध्ये AMOLED डिस्प्ले येतो. फक्त नथिंगची स्क्रीन फ्लॅट येते तर मोटोची क्वाड कर्व. नथिंगच्या स्क्रीनचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्स आहे, तर पीक ब्राईटनेस ही 450 निट्सची मिळते. मोटोचा 144 हर्ट्सचा रिफ्रेश रेट आणि 5200 निट्सची पीक ब्राईटनेस मिळते. त्यामुळे उन्हात बाहेर गेला तरी स्क्रीन एकदम क्लिअर दिसू शकते. त्यामुळे स्क्रीनच्या बाबतीत तरी मोटो क्लिअर विनर ठरतो. परफॉर्मन्सचं म्हणाल तर दोन्ही फोनमध्ये सारखाच स्नॅपड्रॅगन 7S Gen 4 प्रोसेसर मिळतो. दोघांचे अंतुतू स्कोर ही 1 बिलियनच्या वर जातात. दोन्हीचं बेस व्हेरियंट हे 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजचं मिळतं. गेमिंगसाठी दोन्ही फोन चांगले आहेत. हार्डवेअरच्या बाबतीत फार जास्त काही फाईट नाहीये, पण सॉफ्टवेअर एक्सपिरियन्समध्ये बराच फरक आहे. आधी बघूया की दोन्हीमध्ये सारख्या गोष्टी काय काय आहेत. एक तर दोन्ही फोनमध्ये Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतं. दुसरं म्हणजे दोन्ही फोनमध्ये ब्लोटवेअर्स अगदी कमी आहेत, त्यामुळे अगदी क्लीन OS मिळते. AI फीचर्सच्या बाबतीत मात्र फरक जाणवतो, तो म्हणजे नथिंगच्या फोनमध्ये AI असिस्टंट प्रमाणे काम करणारी इसेन्शियल की दिली आहे. तर ग्लिफ बारचे AI फीचर्स ही अगदी युनिक आहेत. बाकी मोटोरोलानेही मोटो AI 2.0 दिलंय. यात मग परप्लेक्सिटी, जेमिनी, कोपायलट असं सगळं इंटिग्रेटेड आहे. या दोन्ही फोनमध्ये AI फीचर्स तर आहेत, पण अप्रोच वेगळा वेगळा आहे. बाकी सॉफ्टवेअरचं बोलतच आहोत तर अपडेट्सचंही बघूया. मोटोच्या फोनमध्ये 3 वर्षांचे सॉफ्टवेअर तर 5 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात. ही चांगली गोष्ट असली तरी मोटोच्या फोन्सना वेळेवर अपडेट्स मिळत नाहीत, ही बऱ्याच युजर्सची तक्रार असते. दुसरीकडे नथिंगच्या फोनला 3 वर्षांचे OS तर 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळतात आणि टाइमली अपडेट्स देण्याच्या बाबतीत नथिंगचा रेकॉर्ड चांगला आहे. सो या बाबतीत तरी नथिंगच विनर ठरेल. आता कॅमेराकडे येऊया. मोटोने H70 फ्युजनमध्ये मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप दिलाय. म्हणजे दिसायला त्यात 4 कॅमेरे दिसतात, पण आहेत 2च. त्यातला मेन कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा सोनी लाइटिया सेन्सरचा दिलाय. हा सेन्सर मोबाईलमध्ये देणारी मोटो ही पहिलीच कंपनी ठरली आहे. या सेन्सरमुळे लो लाईट फोटोग्राफी आणखी चांगली होऊ शकते असं मोटोने म्हणलंय. बाकी मेन कॅमेरासोबत 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा दिलाय आणि सेल्फी कॅमेरा 32 मेगापिक्सलचा दिलाय. आणि खास म्हणजे सगळ्या कॅमेऱ्यांवर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येऊ शकतं. नथिंगने सध्याच्या ट्रेंडला फॉलो करत टेलिफोटो लेन्स दिली, म्हणजे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. त्यातला मेन सेन्सर 50 मेगापिक्सलचा आहे, सोबत 50 मेगापिक्सलचाच टेलिफोटो सेन्सरही दिलाय आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर दिलाय. सेल्फीसाठी सेमच 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. बाकी टेलिफोटो लेन्स असल्यामुळं झूम शॉट्स अगदी मस्त येतात. आता यात कोण जिंकलं कोण नाही हे असं ठरवता येत नाही, कारण कुणाला टेलिफोटो लेन्स आवडू शकते तर कुणाला 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग. सो तुम्हाला काय आवडलं हे तुम्हीच सांगा. हा, बॅटरीच्या बाबतीत मात्र क्लिअर विनर मोटोरोलाच आहे, कारण या फोनमध्ये तब्बल 7000 mAh एवढी मोठी बॅटरी मिळते. शिवाय मोटोच्या फोनसोबत चार्जरही बॉक्समध्येच मिळतो, तो पण 68 वॉटचा PD चार्जर. तो दुसरीकडे नथिंगच्या फोनमध्ये 5400 mAh एवढीच बॅटरी मिळते. चार्जर पण बॉक्समध्ये मिळत नाही.
वेगळा विकत घ्यावा लागतो आणि चार्जिंग सपोर्ट पण केवळ 50 वॉट एवढाच आहे. म्हणजे बॅटरी पण कमी, चार्जिंग पण स्लो आणि चार्जरचे पैसे लागतात ते वेगळे. आता येऊया किमतीकडे. नथिंग फोन 4A बेस व्हेरियंटची किंमत ही जवळपास 32,000 रुपये आहे. सध्या त्यावर 4,000 रुपयांचा कार डिस्काउंट मिळतोय. म्हणजे 8GB प्लस 128GB व्हेरियंटची इफेक्टिव्ह प्राइस ही 28,000 रुपये जाते. याच्या मिड व्हेरियंटची किंमत जी मूळ किंमत आहे ती 35,000 आहे, तर टॉप व्हेरियंटची किंमत ही 38,000पर्यंत जाते. मोटो H70 फ्युजनचं म्हणाल तर बेस व्हेरियंटची किंमत 27,000 रुपये आहे. सध्या त्यावर कार्ड ऑफर्स लावले तर ती किंमत कमी होऊन 25,000 होते. मिड व्हेरियंटची मूळ किंमत 30,000 रुपये आहे, तर टॉप व्हेरियंटची किंमत 33,000 रुपये आहे. म्हणजेच नथिंगचा बेस व्हेरियंट ज्या किमतीला मिळतोय त्या किमतीत डिस्काउंट न लावताही तुम्ही मोटोचा टॉप व्हेरियंट घेऊ शकता, कारण मोटोरोला जवळपास 5,000 स्वस्त आहे. आता दोन्ही फोन कसे आहेत हे एकाच वाक्यात सांगायचं झालं तर नथिंग फोन 4A हा एकदम युनिक फोन आहे. ज्यांना वाटतं की आपला फोन स्टँड आउट करावा त्यांच्यासाठी हा फोन आहे. तर मोटोरोलाचा फोन हा क्लासी लुक आणि जास्त सेफ्टीसाठी आहे. शिवाय अर्थातच मोटोचा फोन जास्त स्वस्त आहे. नथिंगच्या फोनमध्ये 5,000 रुपये एक्स्ट्रा देऊन तुम्हाला काय मिळतंय तर युनिक डिझाईन, टेलिफोटो लेन्स आणि टाइमली अपडेट्स. पण मोटोच्या फोनमध्ये कमी पैसे देऊनही तुम्हाला चांगली IP रेटिंग, चांगला परफॉर्मन्स, चांगली बॅटरी आणि बॉक्समध्ये चार्जर मिळतोय. तेव्हा माझं पर्सनल मत सांगायचं झालं तर 5,000 रुपये जास्त देऊन नथिंगचा फोन घेणं तेव्हाच जस्टिफाय होतं जेव्हा तुम्हाला पेरिस्कोप झूम कॅमेरा, सगळ्यात वेगळं असं डिझाईन या दोन गोष्टी मॅटर करतात. नाहीतर बॅटरी, डिस्प्ले, ड्युरेबिलिटी आणि सगळ्यात मेन म्हणजे किंमत या सगळ्याच बाबतीत मोटो H70 फ्युजन हा बेटर चॉईस आहे. रादर सध्या अंडर 25K सेगमेंटमधला बेस्ट फोन म्हणला तर हाच फोन असेल. बाकी तुम्हाला या दोन्हीमधला कोणता फोन भारी वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच आणखी कंपॅरिझन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर तेही नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.